नमस्कार, मी पूर्वा होम किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गोकुळाष्टमी विशेष खरवस अगदी पारंपरिक पद्धतीने पाहणार आहोत। तसेच खरवस हा एक अत्यंत खास पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो मुख्यतः गाईच्या पहिल्या दुधापासून चीक तयार केला जातो। ही चीक म्हणजेच गाईला जे वासरू झाल्यानंतर 2-3 दिवस गाढ दूध असतं, जे प्रोटीन आणि प्रथिनांनी भरलेलं असतं आणि नैसर्गिकरित्या गोडसर असतं। खरवस बनवण्यासाठी विशेषतः गोकुळाष्टमी, श्रावण महिना तसेच साप्ताहिक व्रत, वाढदिवसाच्या दिवशी हा बनवला जातो। चीक ही फक्त काही दिवसच मिळते, तसेच शहरामध्ये बहुतेक ठिकाणीच मिळते, त्यामुळे त्याचा उपयोग खास प्रसंगी केला जातो। कृष्णाला दूध दही अत्यंत प्रिय असल्यामुळे गोकुळाष्टमीच्या दिवशी खरवस नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो, त्यामुळे त्याला धार्मिक महत्त्व देखील आहे। तर चला, आजची आपली खास खरवसाची अगदी अचूक प्रमाण न चुकता जाळीदार लुसलुशीत अशी खरवसाची वडी। चला तर मग आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे 1 लिटर चीक घेतला आहे, ज्याने आपले खरवस बनवणार आहोत। तर आता हे चीक गडद ओळखायचं कसं, तर हे तेलकट असतं, दाटसर असतं, तुम्ही पाहू शकता थोडं गडद असतं। तर आता हे चीक आपण साईडला ठेवून देऊया। तसेच मी इथे पाव लिटर दूध घेतलं आहे, दूध म्हैशीचं आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते दूध तुम्ही घेऊ शकता। तर मी इथे पाव लिटर फक्त 250 ml म्हैशीचं दूध घेतलं आहे, हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी जेवढं दूध घेतलं आहे सेम मापानेच मी बारीक चिरून गूळ घेतला आहे। आता हे गूळ आपण त्या दुधामध्ये ॲड करूया। तर संपूर्ण दुधामध्ये गूळ काढून घेतला आहे आणि हा असा मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही गूळ घालून झाकण लावून साईडला ठेवून दिलात तरी चालेल, गूळ विरघळतो। जर तुमच्याकडे टाईम कमी असेल तर तुम्ही रवीने किंवा घुसळीने अशा पद्धतीने मिक्स करून गूळ विरघळून घेऊ शकता। तर आपल्याला एकंदरीत पूर्ण गूळ या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून गूळ त्यामध्ये राहणार नाही। तर असं 5 ते 6 मिनटं पूर्ण हे घोळून घेतलं आहे। तर तुम्ही पाहू शकता गूळ मिक्स केल्याने दुधाचा रंग वेगळा झाला आहे, पिवळसर झाला आहे आणि हे पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर गूळ इथे आपला विरघळला आहे। गूळ विरघळल्यानंतर आपण हे साईडला ठेवून देऊया। त्यानंतर एक मोठं भांडं घेऊन त्यावर गाळणी ठेवून आता हे दूध, गूळ आणि दूध एकत्रित मिक्स केलेलं गाळणीने गाळून घेऊया, जेणेकरून गुळामध्ये काही खडे वगैरे असेल ते येणार नाहीत। त्याच पातेल्यामध्ये आपण जे चीक होतं ते आपण ओतून घेतलं आहे। आता संपूर्ण ढवळून मिक्स करून घेऊया। तर एकत्रित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर, थोडंसं जायफळ किसून टाकलं आहे, हे मिक्स करून घेऊया। तसेच आपण इथे कुकरमध्ये लावणार आहोत, त्यासाठी मी इथे कुकरचे 2 भांडे घेतले आहेत। 2 डब्यामध्ये पूर्णपणे ओतून घेतलं आहे। त्यानंतर आपण तुम्हाला जर आवडत असेल तर केसर इथे घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल। तर दोन्ही डबे आपण एकत्रित मी कुकरला सेट करून घेऊया। गॅस ऑन करून कुकरला आपण 5 ते 6 शिट्या देऊया। चांगल्या शिट्या झाल्यानंतर थंड झाल्यानंतर डबे काढून घेऊया। तर हे डबे आता आपल्याला थंड करायचे आहेत, थंड झाल्याशिवाय आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे। तर थंड झाल्यानंतर मी इथे फ्रीजमधून काढून घेतलं आहे। तर मी रात्री बनवलं होतं, तर सकाळी मी मॉर्निंगला काढले आहेत। तर फ्रीजमध्ये चांगले सेट झाले आहेत। तर असे सुरीने आपण किनारी त्याचा कट करून घेऊन असं प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार अशी त्याची भाप पडलेली आहे। आता हे तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वड्या कट करू शकता। तर मी इथे चौकोनी अशा पद्धतीने वड्या कट करून घेतल्या आहे। तर ही पहा, एक वडी कट करून जाळीदार आणि परफेक्ट अशी वडी तयार झाली आहे। अगदी प्रमाण आपलं योग्य असेल तर अशा वड्या एकदम न चुकता परफेक्ट बनतात। तर ही वडी खायला पण खूप छान आणि
बनते देखील पटकन, जास्त मेहनत लागत नाही। तसेच त्या संपूर्ण वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। वेळेत वेळ काढून जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं मनापासून आभार। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।